पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अण्णा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? आम्ही चोरी करणार नाही ही खात्री आहे ना? हे बघा, मला फक्त 5 मिनिटं द्या। ज्या हाराची चोरी झाली, ज्याचा आळ तू आमच्यावर घेतीयस, तो कुठे हे तुला खरंच माहित नाही? मला कसं माहिती असेल? नक्की काय चाललंय इथे? हे बघा, मी सगळा उलगडा करते। मला फक्त 5 मिनिटं माझ्या मावस बहिणीशी सारिकाशी एकांतात बोलायचं। अजिबात नाही। इन्स्पेक्टर, द्या परमिशन। इट्स ओके। चोर तुमच्या समोरच आहेत ना, द्या। आणि 5 मिनिटांचाच प्रश्न आहे ना? ठीक आहे, 5 मिनिटात जाऊन येते मी, नंतर तुम्ही चोरांना घेऊन जाऊ शकता। चला मूल्या, आफ्टर यू प्लीज। You know what, अमूल्य, माफी वगैरे मागणार असशील, पाया पडणार असशील तर खरंच सांगते काही फरक पडणार नाहीये। तुझं तसंही पितळ उघडं पडलंय अगं अमूल्य। एक काम कर, पोलीस जेव्हा घेऊन जातील ना, तेव्हा ठरव कोणाकोणाची माफी मागायची। इट्स ओके। नाही, एकट्यात माफी मागून काहीच उपयोग नाही। बाहेर सगळ्यांसमोर माझे पाय धरून माफी मागायची। इज दॅट ओके? पाय तू माझे धरणार आहेस, मी तुझे चोराच्या उलट्या बोंबा। परफेक्ट, एकदम करेक्ट सुचलंय तुला। चोराच्या उलट्या बोंबा। हे बघ, आता चोर बोलेल। मस्त दिसतेस ना तू, आणि तो हारही छान दिसतोय। डिलीट केला। डिलीट केला मी आता। व्हेरी स्मार्ट। तुला काय वाटलं ग, एवढा महत्वाचा व्हिडिओ मी असाच डिलीट होऊ देईन? हा व्हिडिओ मला ज्यांनी पाठवलाय ना, त्यांच्या मोबाईल मध्ये आहे, आणि शिवाय माझ्या मेलवरही मी पाठवून ठेवलाय। मी काय म्हणते, हा व्हिडिओ आपण आपल्या फॅमिली ग्रुपवर शेअर करूयात का? अमूल्या,
मी नाही मारणार. माझ्या आई आणि अण्णांचे संस्कार आहेत माझ्यावर. आणि चोर कोण आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे आणि मलाही. ए, तुला माहिती आहे ना, लग्नात बघ दोन्ही कुटुंब सोबत बसून लग्नाचा व्हिडिओ बघतात. अगं त्यात आपण हा व्हिडिओ दाखवूया ना. बघू दे मग, सगळ्यांना बघू दे की कशी आहे सारिका बडवाईक. अमूल्य, अमूल्य प्लीज प्लीज असं काय करू नकोस प्लीज प्लीज. हे बघ, रडू नकोस प्लीज, रडू नकोस. आपण दोघी खाली जाऊ आणि सगळ्यांना एक स्टोरी सांगू. हस आता. बेस्ट फ्रेंड्स. चल सारिका, अगं चल, पोलीस वाट बघताय. अण्णा, सुमन, मी हात जोडून माफी मागते तुमची. माझ्या मुलीने आता जे काही आरोप केले ते चुकीचेच आहेत. पण सुमन, तुला पण माहिती आहे, माझ्यासाठी जशी सारिका आहे तशीच आरती आणि अमूल्य सुद्धा. अण्णा, मला खात्री आहे ना, आपले अमूल्य आणि आरती कधीच चोरी करणार नाही. काय आता व्हायचा तो गोंधळ झालाच आहे. तुम्ही माफी मागितली काय नाही मागितली काय, आमच्यावर चोरीचा आळ आलाच आहे ना. आम्ही उभे आहोत अपराधासारखे. करा म्हणून त्यांना अटक करा, आम्हाला सुद्धा. हा, नाही अण्णा. काका, सारिका हट्टी आहे, उथळ आहे, हे सगळं आम्हाला माहिती होतं. पण ती हे सगळं काय करेल याची कल्पना आमच्यापैकी कोणालाच नव्हती. पप्पा, अहो तुम्ही बोला काही. तुम्ही खूप लाडावून ठेवलंय तिला. अण्णा, झाल्या प्रकाराची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. नाहीतर असा गोंधळ मी होऊच दिला नसता. मावशी, मी माफी मागतो. ये बोला, काय झालं? चोरी कोणी केली? तुम्हीच फोन केला होतात ना? इन्स्पेक्टर सांगतायत त्या. ये. अगं सांग सारिका. त्यांना आहे ना जरा वेळ द्या. सारिका, अगं बोल. आता तू बोलतेस का मी बोलू? नाही नाही नको. म्हणजे मी सांगते ना. ऍक्च्युली एक गैरसमज झाला होता.
पण आम्ही दोघी बोललोय आता, सो इट्स फाईन. म्हणजे आम्ही दोघींनी बोलून सॉर्ट केल्यात गोष्टी, त्यामुळे आता ओके आहे सगळं. तुम्ही जाऊ शकता. म्हणजे त्या चोरीच्या कंप्लेंटचं काय? साहेब बोलू शकतो? तुम्हाला मस्करी वाटते काय? फोन केला आणि आता म्हणताय गैरसमज दूर झाला म्हणून? आम्ही काय इथे लग्नामध्ये जेवायला आलो होतो? पोलिसांचं काम आहे, समोर केस आली की तिचा उलगडा झालाच पाहिजे. मला खरं खरं सांगा, ही काय भानगड आहे? सर एक मिनिट. अगं सांग सारिका. अगं तेच नाही, सगळेच वाट बघताय. सांग. सगळं काही खरं खरं सांगा आणि न रडता सांग. म्हणजे मम्मानी त्या दोघींना हार दिला होता हे खरं आहे, पण नंतर अमूल्याने मला तो परत दिला होता. हो म्हणजे माझ्या लक्षात नाही राहिलं, पण आता तीच आठवण करून दिली मला अमूल्याने. तेव्हा आठवलं मला की हार माझ्याकडेच आहे. नाही, लग्नाची खूप गडबड चालू होती ना, तर त्यामुळे माझ्या पण लक्षात नाही आलं. मला लक्षात नव्हतं मी कुठे ठेवला होता हार ते, आणि मग मी पॅनिक झाले आणि मला वाटलं की यांच्यापैकी कोणीतरी. पण आता ओके आहे सगळं. आता सापडलाय हार. हे बघा, असलं परत काही करू नका. आमच्याकडे भरपूर केसेस असतात. तुम्ही साहेबांची मुलगी आहात म्हणून काही ऍक्शन घेत नाही. तुम्ही ज्यांच्यावर चोरीचा आळ घेतलायत ना, त्यांची माफी मागा आणि मॅटर क्लोज करा. मी हो. सॉरी. अशी नाही. सगळ्यांची हात जोडून माफी माग. सॉरी. विजय, इन्स्पेक्टर साहेब, या ना आपण चहा नाश्ता घेऊया. माझ्याकडे वेळ नाहीये, चला. सारिका, अगं काय केलंस तू? किमान माझ्याशी बोलायचंच तरी. आणि पोलिसांना बोलवण्या अगोदर सगळ्या प्रकाराची शहानिशा तरी करायचीस. मी माफी मागते, पण थोडं स्पष्ट बोलते. आता तिला रागवून काही होणार आहे का? 4-4 चोरीचा आळ तर केलाय तिने. इथे असलेले सगळे लोक तो आळ विसरणार आहे. मला मान्य आहे माझ्या ताईने तो हार दिला होता, पण अतिशय प्रेमाने तो हार दिला होता, केवळ आरतीला तो शोभून दिसेल म्हणून.
आणि हो, तो हार सापडत नव्हता म्हणून आम्ही तिघींनी ताई वेड्यासारखा तो हार शोधला आणि तो सापडत नव्हता म्हणूनच लग्नात यायला उशीर झाला आम्हाला. आणि आता ही म्हणते की तो हार अमूल्याने हिला परत दिला. कधी? कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? तुमच्या कोणाचंच काहीही नुकसान झालं नाहीये, पण इथे या सगळ्या लोकांसमोर माझ्या कुटुंबाची अब्रू गेलीये. माझं चुकलं. अमूल्या मला सांगत होती की आपण लग्नात जायला नको, आपण परत जाऊया, पण मी ऐकलं नाही. मला कुठे ठाऊक होतं इथे लग्नात बोलवून आमचा अपमान केला जाणार आहे. सार्थक, तू माझ्यासाठी मुलासारखा आहेस. तुम्हा दोघांचं लग्न आत्ताच झालंय. आमच्या शुभेच्छा, आमचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. तुमचीही माफी मागते. मी सुमन तुंपलवार सगळ्या पाहुण्यांची मनापासून माफी मागते. आमच्यामुळे या लग्नाचा विचका झाला. मावशी प्लीज तू असं नको बोलूस. दाद्या, जे काही झालं त्यात तुझी काहीही चूक नाही. आम्हाला जो अनुभव यायचा होता तो येऊन गेला. आई, चल आपण निघूया. सुमन ऐक ना, थांब ना ग, जाऊ नको ना तू अशी. अगं आपल्याला आपल्या सुनेचा गृहप्रवेश करायचा आहे आणि मला तेव्हा तू हवेस, आरती हवी, अमूल्य हवे, तुम्ही सगळे हवेत ग. ऐक ना सुमन, ऐक ना, आपण घरी जाऊन शांतपणे बोलूया ना या विषयावर, पण तू आता जाऊ नको ना. तू आरतीला करवली म्हणून उभं केलंस ना, म्हणून हे सगळं झालंय. बस बस, चला रासिंगी, धन्यवाद. चला चला चला. अमूल्य सांग ना सुमनला. सुमन, चला काका, अण्णा नका जाऊ सुमन. तुम्हाला तर खूप आनंद झाला असेल ना, परत एकदा चोरीचा आळ माझ्यावर आला. पण काय काय नेमकं झालं काय होतं? त्याने आता काय फरक पडणार आहे? अपमानाची बोच कमी होणार आहे का? आई, तू शांत हो बरं. हे बघ, आपण घरी जाऊया, मग बोलूया. मी सांगते सगळं. बर, ठीक आहे, तू म्हणशील तसं. पण एक बोलू आता? बोला. मला ना तुम्हा दोघींचा एक खूप अभिमान वाटतोय.
आणि आपल्याकडे काही फारसा पैसा नाही, त्यांचे एवढे मोठे नाही होत आपण. पण आज मी माझ्या दोन्ही मुलींच्या मनाचा मोठेपणा बघितला. थँक्स अण्णा. चला निघूया, आणखीन उशीर नको व्हायला.